वेलकम टू सेकंड एव्ही. तर रिमूव्हिंग इव्हिल आय किंवा नजर उतारणा किंवा नजर दृष्ट काढणे असं म्हणतो. पुटिंग अ स्मॉल ब्लॅक डॉट ऑन द फोरहेड ऑफ अ चाइल्ड इज फॉलोड इन ऑर्डर टू प्रोटेक्ट द चाइल्ड फ्रॉम इव्हिल आईज. तर एखाद्या लहान बाळाला त्या ठिकाणी छोटासा ठिपका लावला जातो की जेणेकरून तो ते दृष्ट लागू नये या अर्थाने. इट इज बिलीव्ड दॅट द ब्लॅक डॉट विल मेक द चाइल्ड लुक अगली अँड नो बडी विल लुक ॲट द चाइल्ड सेविंग हिम ऑर हर फ्रॉम एनी हार्म. तर तो अशा प्रकारे दृष्ट न लागू म्हणून त्या ठिकाणी केलं जातं. दिस इज अ कम्प्लीट मिसकन्सेप्शन. हा पूर्णतः एकदम चुकीचा दृष्टिकोन आहे, मिसकन्सेप्शन आहे. इफ एनीवन वॉन्ट्स टू हार्म द चाइल्ड दॅट पर्सन विल फाइंड आउट अ वे टू डू इट. नो ब्लॅक डॉट कॅन सेव्ह द चाइल्ड. पण नुसता काळा टिपका लावून त्या ठिकाणी त्या मुलाला वाचवता येणार नाही. तो कुठल्या पद्धतीने हार्म करू शकतो, ही चुकीची गोष्ट आहे. इट इज बेटर टू पे अटेन्शन टू द सेफ्टी ऑफ द चाइल्ड रादर दॅन रिमेन हॅपी विथ जस्ट अ ब्लॅक डॉट ॲज द सेवियर ऑफ द चाइल्ड. तर त्यापेक्षा आपण त्या ठिकाणी त्या मुलाची सुरक्षा करणं हे गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी रिमूव्हिंग इव्हिल आय, त्याला आपण दृष्ट लागणे वगैरे असं म्हणतो त्या ठिकाणी. त्यानंतर बऱ्याच वेळेला टू ब्लिंक द लेफ्ट आय, जर डावा डोळा फडफडला किंवा डावा डोळा जर त्या ठिकाणी लवायला लागला तर त्या ठिकाणी एक अशुभ घडणार आहे अशी एक साईन असते. पण त्या ठिकाणी एक जे रिझन त्या ठिकाणी आहे ते विशिष्ट रिझन आहे त्या ठिकाणी. देर इज अ फिजिकल रिझन ॲक्च्युली, बिकॉज ऑफ बिकॉज ऑफ द ब्लड फ्लो is obstructed there, and because of that the eyes is filtering at that time. So the blinking of the eyes is due to the physical reason, not due to any bad omen. तर त्या ठिकाणी त्यानंतर ब्रेकिंग ऑफ मिरर्स जे आहे, फुटका आरसा त्या ठिकाणी जो आहे तो सुद्धा त्या ठिकाणी आपल्याकडे ठेवत नाही. त्यानंतर स्वीपिंग ऑफ होम ॲट नाईट, रात्रीच्या वेळा घर झाडत नाही, अशी अशी पण एक त्या ठिकाणी पद्धत आहे. संध्याकाळी त्या ठिकाणी घर झाडत नाही कारण लक्ष्मी येते असं म्हणतात आणि लक्ष्मी निघून जाईल किंवा काय अशा पद्धतीचा पण एक गैरसमज त्या ठिकाणी आपल्याकडे असतो. त्यानंतर टू सीट ऑन द थ्री शोल्ड जो आहे की उंबरठ्यावर बसू नये असं म्हणतात. तर असं पण एक अशुभ सूचक आहे. तर अशा अनेक आपल्या प्रथा आहेत, ट्रॅडिशन्स आहेत, सुपरटिशन्स आहेत. अँड इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वी शुड बी लॉजिकल अबाउट ऑल द थिंग्स. वी शुड थिंक लॉजिकली, think brilliantly, think according to the according to the scientific attitude, so that you can manage all the things. तर एक वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे तो त्या ठिकाणी जोपासला पाहिजे, हा त्यात महत्त्वाचा आहे. सगळ्याच श्रद्धा वाईट असतात असं मी म्हणणार नाही, पण त्या ठिकाणी काही गोष्टी ज्या आहेत की त्या आपण बुद्धीच्या तराजूमध्ये तोलल्या पाहिजेत, हे महत्त्वाचं. आणि त्या पद्धतीने जर आपण त्या ठिकाणी बुद्धीच्या तराजूत ते तोललं तर निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या इथे कळतील. तर बघूया इथे ह्या ठिकाणी काय नेमकं आलेलं आहे, ही जी कथा आहे नेमकी काय सांगते. अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे, तर असा एक ज्योतिषी आहे, एक भविष्य व्यक्त करणारा माणूस आहे. आणि नेमकं तो काय काय करतो आहे, कशा पद्धतीने तो त्याचं जीवन जगतो आहे आणि काय ह्या ठिकाणी आलेलं आहे ते ह्या पाठ्यांशात आलेलं आहे. आपण आपल्या पुढच्या टॉपिकला सुरुवात करूया आणि पुढे काय दिलेलं आहे ते बघूया नेमकं काय आहे ते. तर आर के नारायण अतिशय प्रसिद्ध असे, तुम्हाला माहिती असेल की एक प्रसिद्ध व्यंगचित्रकार, प्रसिद्ध कार्टुनिस्ट त्या ठिकाणी होऊन गेलेले आहेत की ज्यांनी आर के लक्ष्मण यांनी कॉमन मॅन जो आहे तो अतिशय लोकप्रिय केला होता. आणि अशा ह्या आर के लक्ष्मणांची ही कथा किंवा छोटासा पाठ्यांश या ठिकाणी आलेला आहे. तर आपण बघूया नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीने त्यांनी ही छोटीशी कथा कशी रेखाटलेली आहे. तर एका ज्योतिषाचा दिवस कसा आहे आणि तो ज्योतिषी काय करतो आहे, तर त्याचे सगळं रुटीन ह्या ठिकाणी आलेलं आहे. आपण सुरुवात करूया आणि आपल्या कामाला बघूया काय नेमकं दिलेलं आहे. दिस इज नथिंग बट द इंट्रोडक्टरी पार्ट और द इन्फॉर्मेशन ऑफ रायटर और in what way. R.K. Narayan or Rasipuram Krishna Swami Iyer. Narayan Swami was one of the best known novelists among Indian English writers. तर अतिशय एक चांगले नोव्हेलिस्ट आहे, वन ऑफ द बेस्ट नोव्हेलिस्ट, अतिशय चांगले ते कादंबरीकार आहेत भारतीय साहित्यातले. ही इज द ऑथर ऑफ 14 नॉव्हेल्स, 5 व्हॉल्यूम्स ऑफ शॉर्ट स्टोरीज अँड अ नंबर ऑफ ट्रॅव्हलॉग्स. तर
ट्रॅव्हलॉग्सचा अर्थ आहे प्रवास वर्णन, ज्याला म्हणतो आपण त्याला ट्रॅव्हलॉग असं म्हणतात. तर तर अशा पद्धतीचे अनेक ट्रॅव्हलॉग्स त्यांनी लिहिलेले आहेत आणि छान पद्धतीने त्यांचे जे साहित्य आहे ट्रॅव्हलॉग अँड हॅज अ कलेक्शन ऑफ नॉन फिक्शन टू रिलेटेड अनेक अशा ज्या कादंबऱ्यांव्यतिरिक्तचे त्यांचं जे लिखाणकाम आहे ते प्रसिद्ध आहे. ही ऑल्सो रोट हिज मेमॉयर माय डेज, तर त्यांचं स्वतःचं एक ज्या आठवणींचा संचय आहे माय डेज 1975. नारायण क्रिएटेड ही द इमॅजिनरी टाउन ऑफ मालगुडी, आणि त्यांनी एक स्वतःचं काल्पनिक गाव त्या ठिकाणी तयार केलं होतं मालगुडी नावाचं, आणि हे मालगुडी डेज नावाची एक सिरियल पण त्या ठिकाणी अतिशय प्रसिद्ध होती. त्यांचीच ती सिरियल होती मालगुडी डेज नावाची, where realistic characters in a typically Indian setting lived and amid unpredictable events. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी भारतीय वातावरणातलं एक गाव जे आहे त्या गावातले विशिष्ट असे जे वैशिष्ट्यपूर्ण पात्र आहेत ते पात्रांची त्या ठिकाणी त्यांनी छान अशी रुजवण केली होती. ही स्टोरीज आर काउंटेड इन कंपॅशनेट ह्युमॅनिझम, तर अतिशय त्यांचं संपूर्ण असं जे ज्या कथा आहेत त्या कंपॅशनेट ह्युमॅनिझम त्या ठिकाणी आहे. त्यांच्या अतिशय लव्हिंग आहे, अतिशय त्याला म्हणतो आपण तरल आहे, सूक्ष्म आहेत, आणि ह्युमॅनिझम त्या ठिकाणी जो आहे ज्याला आपण दयाळूपणा म्हणतो, एक मानवी वृत्तींबद्दल त्या ठिकाणी आकर्षण म्हणतो, एक दयाळूपणा म्हणता. अँड सेलिब्रेटेड द ह्युमर अँड एनर्जी ऑफ ऑर्डिनरी लाईफ, आणि सर्वसामान्य जीवनातला हा जो विनोद आहे, सर्वसामान्य जीवनातली जी एक एनर्जी आहे ती त्यांनी ह्या अनेक त्यांच्या कथामध्ये रेखाटलेली आहे. ही स्टोरीज आर कॅरेक्टराइज बाय अ सिम्पल स्टाईल अँड सटल ह्युमर, तर त्यांच्या ज्या कथा आहेत त्या या पद्धतीने अतिशय साध्या आणि अतिशय सटल ह्युमर त्याच्यामध्ये आहे, अतिशय सूक्ष्म आणि तरल अशा त्याच्यामध्ये एक विनोद आहे, आणि अतिशय छान पद्धतीने त्यांनी त्या रेखाटलेल्या आहे. नारायण वॉज इंट्रोड्यूस टू अमेरिकन रीडर्स इन 1952 बाय द मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेस, तर अमेरिकन वाचकांना पण त्यांचा परिचय जो आहे तो झालेला आहे, आणि मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून त्यांनी काही लिखाणकाम केलेलं आहे. दिस इन्क्लूड सॉमी अँड फ्रेंड्स, द बॅचलर ऑफ आर्ट्स, द डार्क रूम अँड ॲस्ट्रोलॉजर्स डे अँड अदर स्टोरीज, मिस्टर संपत, द फायनान्शियल एक्सपर्ट, वेटिंग फॉर द महात्मा, द गाईड अँड मेनी अदर बुक्स, अशा अनेक पुस्तकं त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत, आणि अतिशय प्रसिद्ध असे लेखक ते म्हणून नावारूपाला आलेले होते. हिज नॉव्हेल द गाईड ओन हिम द साहित्य अकॅडमी अवॉर्ड इन 1961, तर गाईड ह्या कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कारसुद्धा त्या ठिकाणी प्राप्त झाला होता 1961मध्ये. द मोस्ट कव्हेटेड लिटररी हॉनर इन इंडिया, तर अतिशय जे लोकांना हवंसं वाटतं, कव्हेटेड जो आहे अतिशय ज्याची एक अभिलाषा असते, कव्हेटेड म्हणजे हवं असणे, मनामध्ये हवं असणे, लिटररी हॉनर इन इंडिया, तर भारतात सगळ्या बऱ्याचशा लेखकांना ते हवंसं वाटतं असा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. हिज रायटिंग इज डिस्टिंग्विश बाय ह्युमर अँड अनऑफेंडिंग आयरोनी, तर त्यांचं जे लिखाणकाम आहे ते अतिशय वेगळ्या पद्धतीचं लिखाणकाम आहे, अतिशय छान असं लिखाणकाम आहे की ज्यात विनोद आहे आणि अनऑफेंडिंग आयरोनी, की न दुखावली जाणारे अशी एक उपहास त्याच्यामध्ये आलेला आहे. युनिक इंडियननेस अँड अ सिम्प्लिसिटी विच इज अटरली चार्मिंग अँड ऑथेंटिक, तर एक भारतीयत्व जे आहे त्याच्यातली एक जी साधेपणा आहे विच इज अटरली चार्मिंग अँड ऑथेंटिक, एक अस्सलता जी आहे, एक आकर्षकता जी आहे ती त्यामध्ये आलेली आहे. नारायण टिपिकली पोर्ट्रेज द पिक्युलॅरिटीज ऑफ ह्युमन रिलेशनशिप, आणि अशा पद्धतीने आपल्या आर के नारायण यांनी आपल्या ह्या कथांमधनं, ह्या कादंबऱ्यांमधनं त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसातले जे नातेसंबंध असतात, जी जिव्हाळ्याची जी नाते असतात ती कशी जपली जातात, त्याच्यातली एक वैशिष्ट्यपूर्णता जी आहे ती त्यांच्या कादंबऱ्यामध्ये आपल्याला दिसते. द आयरोनीज ऑफ इंडियन डेली लाईफ, आणि विरोधाभास पण त्या ठिकाणी आलेला आहे, काही उपहासात्मक त्या ठिकाणी त्यांनी काही गोष्टी रेखाटलेल्या आहेत. ही स्टाईल इज ग्रेसफुल, मार्क बाय जिनियल ह्युमर, एलिगन्स अँड सिम्प्लिसिटी, एक जिनियल म्हणजे प्रसन्न, मित्रत्व असणं, त्यानंतर जिनियल एक मैत्रीची एक भावना त्या ठिकाणी त्यांच्या त्या विनोदामध्ये आहे, एक इलिगन्स आहे, एक अभिजात ज्याला म्हणतो आपण, एक सुरेखपणा ज्याला म्हणतो तो त्यांच्या विनोदामध्ये आहे, आणि अतिशय सुंदर असं हे साहित्य त्यांनी त्यांच्या कादंबरीमध्ये रेखाटलेलं आहे, चित्र रेखाटलेलं आहे सर्वसामान्य माणसाचं. आणि ह्या मालगुडी डेज अतिशय त्यावेळेला आमच्या वेळेला ह्या सिरियल्स आपल्या दूरदर्शनवर खूप प्रसिद्ध होती त्यावेळेला, मालगुडी डेज नावाची. आजही ती लागते, आणि जर शक्य झालं तर आपण ती बघावी, की
खरंच त्या ठिकाणी सिरियल कशा असाव्यात त्याचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून त्या ठिकाणी आर के नारायण यांचे ते एपिसोड बघायला हरकत नाही आपल्याला. पण आपल्याकडे आपण एक अतिरंजितपणा जो आलेला आहे, एक बटबटीतपणा आलेला आहे, तो तो कुठेतरी जायला पाहिजे खरं तर. आणि आपण त्या बटबटीतपणावरच आपण प्रेम करतो आणि कमरेखालचे विनोद आपल्याला आवडतात. तर तसं न करता त्या ठिकाणी एक अस्सलता पाहिजे विनोदामध्ये, एक त्या ठिकाणी सुचिरभूतपणा पाहिजे, एक ज्याला आपण म्हणतो सच्चाई पाहिजे, ती खरं महत्त्वाची आहे. पण दुर्दैवानं त्या ठिकाणी असं घडत नाही आहे. बघूया या ठिकाणी नेमकं काय आहे. अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे त्या त्या ठिकाणी एका ज्योतिषाचा दिवस त्या ठिकाणी काय आहे आणि तो कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याचे कामं करतो आहे, कशा पद्धतीने त्याचं चाललेलं आहे. एकंदरीत ह्या कथेतून त्या ठिकाणी ह्या वातावरणातला जो एक लहेजा आहे तो इथे आलेला आहे. तर आपण सुरुवात करूया आणि पुढे जाऊया. तर काय आहे बघूया आपण. Punctually at midday he opened his bag and spread out his प्रोफेशनल इक्विपमेंट. तर अगदी नेहमीप्रमाणे त्याने काय करावं तर दुपारची वेळ दिसते आहे आणि त्याने आपली बॅग जी आहे ती ओपन केली. स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट आणि त्याने आपले सगळे व्यवसायासाठी जे साहित्य आवश्यक आहे ते त्याने पसरवलेलं आहे. विच कन्सिस्टेड ऑफ अ डझन कॉवरी शेल्स. तर त्या ठिकाणी अनेक अशा कवड्या त्या ठिकाणी दिसत आहेत. अ स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ, त्या ठिकाणी एक असा छोटासा चौकोनी कपडा दिसतो आहे. विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट्स ऑन इट. आणि त्या ठिकाणी एक ऑब्स्क्युअर म्हणजे समजण्यास कठीण, ज्याला म्हणतो डिफिकल्ट टू अंडरस्टँड. इथे आलेलं बघा, डिफिकल्ट टू अंडरस्टँड. तर मिस्टिक चार्ट्स असे काही विशिष्ट असे मिस्टिक म्हणजे त्या एक जे जादूमय आहे, समथिंग दॅट रिलेट्स टू सुपरनॅचरल पॉवर अँड इज नॉट इझिली अंडरस्टूड, की जे ज्याला आपण म्हणतो की अमानवी पद्धतीची शक्ती त्याच्यामध्ये आहे, अशा पद्धतीचे ते त्याला ते दिसत आहेत आपल्याला. आणि ते जे आहे त्याने ते डझनभर कवड्या, शिंपले, दुसरं गूढ आकृत्या असलेलं काढलेल्या कापडाचा एक चौकडी तुकडा, एक वही आणि एक ताडपत्रांवरील लिखाणाचे बंडल, आणि हे सगळं त्या ठिकाणी दिसतंय. नोटबुक आहे, बंडल ऑफ पॅल्मेरा रायटिंग, आणि त्या ठिकाणी अ काइंड ऑफ पाल्म, ज्याला आपण म्हणतो हस्तरेषा ज्या आहेत पाल्मेरा, तर त्यावरनं त्या ठिकाणी तो भविष्य व्यक्त करतो. असं त्या ठिकाणी सगळं काही गूढ असं त्याने ते बाहेर काढलं आणि ते आता पसरून तो बसलेला आहे. हिज फोरहेड वॉज रिस्प्लेंडंट विथ सॅकर्ड ॲश. रिस्प्लेंडंटचा अर्थ आहे ब्राईट, डॅझलिंग अँड इम्प्रेसिव्ह. त्या ठिकाणी चमकणारं, तेजस्वी असं त्याने. हिज फोरहेड वॉज रिस्प्लेंडंट विथ सॅकर्ड ॲश अँड व्हर्मिलियॉन. तर व्हर्मिलियॉनचा अर्थ आहे गूढ या अर्थाने, त्याला म्हणतात व्हर्मिलियॉन. व्हर्मिलियॉन व्हर्मिलियन मीन्स व्हिविड रेडिश स्पॉट, त्याला आपण सिंदूर असं म्हणतो, त्याला म्हणतात व्हर्मिलियन. सॅकर्ड ॲश आणि व्हर्मिलियन, त्याने त्या ठिकाणी एक राख लावलेली आहे आणि त्या ठिकाणी तो सिंदूर जो आहे तो लावलेला आहे. अँड हिज आईज स्पार्कल्ड विथ अ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम. आणि त्याचे डोळे जे आहे ते विशिष्ट एक स्पार्क आहे, विशिष्ट चमक आहे त्याच्यामध्ये. विथ अ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम विच वॉज रिअली अन आउटकम ऑफ अ कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर कस्टमर. की त्या ठिकाणी त्या डोळ्यातून दिसतंय की त्या ठिकाणी त्याला कस्टमर्स हवे आहेत, त्याला ते गिराईक हवे आहेत आणि त्या गिरायकाची भूक त्या ठिकाणी दिसते आहे, त्याचा शोध चाललेला आहे. आणि त्या पद्धतीने आपला हा ज्योतिषी जो आहे तो बसलेला आपल्याला दिसतोय. विच इज सिम्पल क्लायंट्स टूक टू बी अ प्रॉफेटिक लाईट अँड फेल्ट कम्फर्टेड. आणि या पद्धतीने त्या ठिकाणी जर आपण नीट बघितलं तर त्या डोळ्यामध्ये एक चमक आहे आणि प्रॉफेटिक, ज्याला म्हणतो भविष्याचा वेध घेणारे, प्रॉफेटिक लाईट अँड फेल्ट कम्फर्टेड. आणि लोक पण त्या ठिकाणी अशा पद्धतीने त्याच्या भविष्याचा वेध घेणारे जे जे आहे ते बघतायत. ठीक आहे, आपण वी स्टॉप हिअर नाऊ अँड टर्न टू नेक्स्ट एव्ही.